नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक या संदर्भात जी आर आला आहे. त्या जी आर विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. आणि आता त्या संदर्भातील जी आर हा काढण्यात आलेला आहे. तर त्या जी आरमध्ये कोणकोणत्या गोष्टींची माहिती दिलेली आहे आणि कोणकोणत्या गोष्टींचे नोंदी आहेत याविषयी आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, 14 मार्च 2024 रोजी हा जी आर काढण्यात आला आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की प्रस्तावनेमध्ये बघू, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी, दाखला, सेवा पुस्तक, विविध परीक्षांची आवेदनपत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव वेगवेगळ्या स्तंभांमध्ये दर्शवण्यात येते. तथापि महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी, तसेच समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी, तसेच एकल पालक महिला यांची संतती यांना देखील समाजामध्ये ताटमानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजांवर उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मग त्याप्रमाणे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. तो शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे की शासकीय दस्तऐवजांवर आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदन शासनाचा निर्णय दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील. तर मित्रांनो, कोणते दाखले आहेत तर जन्म दाखला, शाळा प्रवेश आवेदनपत्र, सर्व शैक्षणिक कागदपत्र, जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीची सर्व कागदपत्रे, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप, विधा वाटप पत्रिका, रेशन कार्ड आणि मृत्यूचा दाखला. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवहीत बालकांचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव व तिच्या पतीचे नाव, आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यात येत आहे. अनाथ व तत्सम अपत्मक प्रकरणी मुलांच्या जन्म मृत्यूच्या दाखल्याची नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येत आहे. या बाबतीत नमूद करण्यात येते की खालील शासन निर्णय आईच्या नावाचा शासन निर्णय महिला व बालकल्याण विभाग 30/11/1999 अन्वये शाळा, महाविद्यालयात, रुग्णालये, जन्ममृत्यू, शिधा वाटप पत्रिका अशा वेगवेगळ्या कागदपत्रांची संबंधित वडिलांच्या नावाच्या स्तंभासोबतच संबंधित आईच्या नावाचा स्तंभही ठेवण्यात यावा असे या निर्णयात सांगितले होते. मग शासन निर्णय 2002 याच्यामध्ये सांगितलं, इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव दाखल करताना दाखल खालील नोंदवहीमध्ये जनरल रजिस्टरमध्ये तक्ता ब मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याच्या शेजारी एका रकान्यात आईच्या नावाची नोंद करण्यात यावी असे यावेळेस सांगितले होते. आणि विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देताना विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्यांचे आईचे नाव लिहिण्यात यावे असे सांगण्यात आले होते. नंतर 24/2/2010 च्या शासन निर्णयानुसार घटस्फोटित पती व आई वडिलांचा घटस्फोट झाला असेल अशा प्रकरणी अपत्यांची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल तर अशा घटस्फोटित आईने महिलेने अपत्याच्या नावासमोर त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी त्यांच्या आईचे नाव लावावे अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटीच्या अधीन राहून नावात बदल करण्याची कार्यवाही करण्यात यावी असं हा निर्णय होता. मग हे सर्व शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करून वडिलांच्या नावानंतर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा शासन निर्णय हे शासनाने घेतला आहे. तर मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार त्या विभागाच्या कागदपत्रांच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे. त्या प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनियम आणि अधिनियम इत्यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध कार्यपद्धतीचा अवलंब करावा. तदनंतर ती आवश्यक ती प्रक्रिया करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 11/3/2024 रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे.
हा GR महाराष्ट्र-राज्य.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.